वाढणारा कट ऑफ लक्षात घेता आपण आपल्या अभ्यासामध्ये स्टडी स्ट्रॅटेजीमध्ये काही बदल करणं आवश्यक आहे आणि तेच बदल आपण 145 डेज जे फ्री मेंटॉरशिप चॅलेंज आहे त्या चॅलेंजच्या माध्यमातून आपल्या अभ्यासामध्ये घडवून आणण्याचा प्रयत्न करतोय. सो मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या लेक्चरमध्ये प्रॉमिस केलं होतं की आत्ता सुरुवातीला आपण पॉलिटी आणि जॉग्राफी हे सब्जेक्ट घेतोय. तर पॉलिटी आणि जॉग्राफीमध्ये सिलेबस वर्सेस एक्झामची डिमांड याच्यामध्ये आपल्याला एक्झाम डिमांडला कशा पद्धतीने चूज करायचं आहे, कसं सिलेक्ट करायचं आणि त्याच्यानुसारच आपल्याला टॉपिकचा कसा अभ्यास करायचा आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण राज्यघटना या विषयातले जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत. 2023चा कंबाईंड ग्रुप बी सीचा जो पूर्वपरीक्षेचा पेपर आहे, देन 2024चा ग्रुप बीचा आणि ग्रुप सीचा पेपर, हे असे 3 पेपर आणि त्या 3 पेपरमध्ये विचारले गेलेले प्रश्न आणि त्याच्यानुसार कुठले टॉपिक आपण प्रायोरिटी वाईज करायला पाहिजेत त्याच्याबद्दल बोलूयात. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. सो 145 डेज चॅलेंज सुरू झालं आहे. जर तुम्ही अजून ते जॉईन केलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तिथे तुम्हाला डेली बेसिसवरती स्टडी टार्गेट मिळतील, प्लस स्टडी स्ट्रॅटेजी तुमच्याबरोबर शेअर केली जाईल आणि खूप सगळे लेक्चर्स तुम्हाला यूट्यूबवरती वॉरियर ऑफिसर या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतील. आता आपण पॉलिटीबद्दल जर बोललो तर आत्ता माझ्याकडे 3ही पेपर आहेत ज्याच्याबद्दल मी बोलले. या 3 पेपरचा अभ्यास केल्यानंतर जी गोष्ट लक्षात येते ती म्हणजे एक ठराविक टॉपिक आहेत, 8-9 टॉपिक आहेत जे परफेक्ट करणं गरजेचं आहे. त्याच्यावरती वारंवार आलेले प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. त्यातले काही टॉपिक असे आहेत जे फक्त एका पेजचे आहेत, म्हणजे तुमच्या पुस्तकामध्ये त्या टॉपिकबद्दल तुम्हाला 1 ते 1.5 पेज इतकीच माहिती वाचायला मिळते. पण त्या टॉपिकवरती आयोगाने सलग 2-3 पेपरला प्रश्न विचारलेत आणि जर मग इतक्या छोट्या टॉपिकवरती प्रश्न येत असतील तर आपल्याला मार्क्स यायलाच पाहिजेत. त्याच्यातला पहिला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजे महाधिवक्ता. आता महाधिवक्ता ज्या वेळेला आपण करतोय याच्यासोबतच तुम्ही महान्यायवादी हा टॉपिक करणं पण अपेक्षित असतं. ठीक आहे, कारण मागच्या सलग 3 पेपरला महाधिवक्तावरती आयोगाने प्रश्न विचारलेत. कुठले कुठले प्रश्न आलेत ते जर आपण पाहिले तर जस्ट अ सेकंड, 2023ला आयोगाने महाधिवक्तावरती जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामध्ये 4 विधानं दिलेली आणि कुठलं विधान असत्य आहे असं विचारलेलं होतं. 2023ला हा प्रश्न आला तर ज्यांनी तो पेपर प्रॉपरली ॲनालिसिस केला, म्हणजे ज्यांचा फर्स्ट टाईम आहे त्यांनी सुद्धा अगदी जर पेपर प्रॉपरली ॲनालाइज केला असेल तर 2024ला परत प्रश्न आलेला आहे महाधिवक्तावरती आणि तो प्रश्न होता, जस्ट अ सेकंड, राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे. आता कोइन्सिडन्स पहा की 2023ला जो प्रश्न विचारला आहे त्याच्यामध्ये जे 4 विधानं दिलेली आहेत त्यातलं पहिलं विधान होतं महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात आणि हे त्या प्रश्नाचं उत्तर होतं, हे विधान चुकीचं होतं. 2024च्या ग्रुप बीला प्रश्न विचारला आहे राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला आहे, म्हणजे तिथे उत्तर असायला पाहिजे होतं राज्यपाल. आणि त्याच्यानंतर 2024च्या ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेला प्रश्न आलेला आहे भारतीय संविधानाच्या कलम 165च्या संदर्भात राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार कोण आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती महाधिवक्ता आणि महाधिवक्त्याशी रिलेटेड माहिती हेच आहे. म्हणजे एक टॉपिक, एका पानाचा टॉपिक 3 वर्ष सलग विचारलेला आहे, त्यामुळे तो टॉपिक तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. आता प्रत्येक टॉपिकवरती जो क्वेश्चन आला तो मी रीड करत नाही बसत, कारण तसं मग खूप टाईम कन्झ्युमिंग होईल आणि मला नाही वाटत की ते प्रश्न वाचण्यासाठी मी इतका वेळ तुमचा घ्यावा, कारण तुम्ही स्वतः क्वेश्चन पेपर समोर ठेवून ते प्रश्न वाचू शकता. ठीक आहे, मी फक्त तुम्हाला कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेत याच्याबद्दल बोलेन. रिझन काय आहे तर अर्थात हे लेक्चर जर 1.5 तासाचं 1 तासाचं करायचं म्हटलं तर मी इझिली करू शकते, पण मला असं वाटतं की तुमचा वेळ महत्त्वाचा आहे. सो तुम्ही तो वेळ स्वतः ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन पेपर थ्रू जाल तर जाणारच आहात तुम्ही, त्यावेळेला तुमच्या लक्षात ते प्रश्न येतील. त्याच्यानंतर 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती बिलकुल म्हणजे बिलकुल स्किप करायचा नाही. ठीक आहे, रिझन काय आहे, 2023 2024च्या दोन्ही परीक्षाच्या 3 परीक्षांना सलग 73व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न आलेत आणि यावेळेला प्रश्न विचारताना त्याच्यातल्या कलमांवरती प्रश्न विचारलेले आहेत. जसं की 243 मध्ये देण्यात आलेली व्याख्या, म्हणजे असं सांगितलं होतं की व्याख्या दिल्यात या कुठल्या कलमामध्ये आहेत. ठीक आहे, 243 ई मध्ये जो काही पंचायतींचा कालावधी आहे त्याच्यावरती प्रश्न येऊन गेला. 243 डी मध्ये जे काही जागांचं आरक्षण आहे त्याच्यावरती प्रश्न येऊन गेला. त्याच्यानंतर ग्रामसभेला जो काही घटनात्मक दर्जा देण्यात आला त्याच्यावरचा प्रश्न येऊन गेला.
73वी आणि 74वी घटना दुरुस्ती यांनी घटनेमध्ये नवीन भाग ॲड करण्यात आले. भाग 9 असेल, भाग 9 असेल, तर कुठले भाग ॲड करण्यात आले त्याच्याशी रिलेटेड 2 विधानं देण्यात आलेली होती. त्याच्यानंतर घटना दुरुस्तीवरती जोड्या लावायला एक प्रश्न आलेला होता. त्याच्यामध्ये 61वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती, 41वी आणि 73वी घटना दुरुस्ती, म्हणजे जोड्या लावाच्या फॉर्मॅटमध्ये पण तुम्हाला 73व्या घटना दुरुस्तीवरती प्रश्न पाहायला मिळतो. त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी मी सांगितल्या, जसं की ग्रामसभेच्या बाबतीत, त्यानंतर 243 मध्ये दिलेल्या व्याख्या असतील, त्यानंतर ग्रामपंचायतीच्या संघटनावरती प्रश्न आले, तसं जर तो मार्गदर्शक तत्वांमध्ये पण जातो. त्यानंतर 243 मध्ये पंचायतींचा कालावधी, 243 मध्ये आरक्षण, 73वी 74वी घटना दुरुस्ती कुठले भाग ॲड करण्यात आले. तर एवढे सगळे प्रश्न तुम्हाला मागच्या 3 पेपरमध्ये 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीवरती पाहायला मिळतात. आता 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती याच्यामध्ये कलम खूप आहेत, लक्षात ठेवायला थोडंसं कठीण जाऊ शकतं. यूट्यूबवरती मी मागच्या 3 वर्षांपूर्वी कदाचित एक व्हिडिओ अपलोड केला जिथे 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती याच्या ट्रिक दिलेल्या होत्या की तुम्ही सगळीच्या सगळी कलम कशी लक्षात ठेवू शकाल. त्याच्यानंतर पण जे बरेचसे सेशन घेतले आणि जो काही मी चॅलेंज घेतलेलं होतं याच्यासाठी क्वेश्चन पेपर ॲनालिसिसचं, PYQ ॲनालिसिसचं, त्याच्यामध्ये तर जिथे पण 73वी घटना दुरुस्तीवरती एक प्रश्न आलेला असेल तिथे मी सगळीच्या सगळी कलमं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती ती एक्सप्लेन केलेली आहेत. सो ते व्हिडिओ पहा. हा टॉपिक तुमचा एकदा पाहूनच क्लिअर होऊन जाईल, त्याच्यासाठी वेगळी मेहनत तुम्हाला घ्यावी लागणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे परिशिष्ट किंवा ज्याला तुम्ही अनुसूची म्हणता. आता हे करताना पण एक लक्षात ठेवा, इथे आयोगाने प्रश्न विचारताना 7वी अनुसूची वारंवार विचारलेली आहे. 8वी अनुसूची ज्या काही भाषा आहेत 8व्या अनुसूचीमध्ये त्याच्याबद्दल वारंवार प्रश्न आले. 7व्या अनुसूचीमध्ये असणारी अधिकाऱ्यांची विभागणी याच्यावरती वारंवार प्रश्न आलेला आहे. 4थी अनुसूची याच्यावरती वारंवार प्रश्न आलेला आहे. आणि मग परत 73व्या 74व्या घटना दुरुस्तीशी रिलेटेड असणारी परिशिष्ट अर्थात त्याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेत. मग आत्ता 3 वर्षामध्ये मागचे जर आपण पाहिलं तर समवर्ती सूचीमधले विषय विचारलेले आहेत आयोगाने. त्याच्यानंतर हा 2023ला आलेला प्रश्न होता. त्यानंतर जर आपण पाहिलं 2024ला तर 2024ला 8वी अनुसूची त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या भाषा आहेत तर त्याच्याशी रिलेटेड ज्या घटना दुरुस्ती आहेत आणि तरतुदी आहेत त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारून झालेला आहे आयोगाचा. त्यानंतर 4थी अनुसूची राज्यसभेतल्या जागा त्याच्यावरचा आयोगाचा प्रश्न विचारून झाला आहे. केंद्र राज्य संबंध 7वी अनुसूची अगेन फिरसे तो प्रश्न आलेला आहे. म्हणजे अगेन मागच्या 3 पेपरमध्ये 4 ते 5 प्रश्न सूचींवरती तुम्हाला विचारलेले, सूचीवरती म्हणण्यापेक्षा अनुसूची आणि परिशिष्ट यांच्यावरती विचारलेले तुम्हाला पाहायला मिळतात. मग आता तुमचं काम काय आहे, 1 ते 12 एकदाच परफेक्ट करून ठेवायचं आणि खूप इझी आहे. अगेन PYQ ॲनालिसिसच्या व्हिडिओजमध्ये परिशिष्ट विथ ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर केले की सगळ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने लक्षात ठेवू शकाल. ठीक आहे. तर तिथून तुम्ही ते करून घ्याल. ज्या पण टॉपिकला तुम्हाला फार जास्त प्रॉब्लेम येतो की मॅम हे किती वाचलं समजून घेतलं तरी लक्षात नाही राहते, तुम्ही टेलिग्राम ग्रुपवरती किंवा कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. त्या टॉपिकवरचं लेक्चर किंवा ऑडिओ सेशन मी तुमच्यासाठी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे मूलभूत हक्क. आता ज्यावेळेला मूलभूत हक्क करताय ना, ॲक्च्युली मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व म्हणजे DPSP आणि FD म्हणजे फंडामेंटल ड्युटीज, आपली जी मूलभूत कर्तव्य आहेत, हे तिन्ही चॅप्टर हे त्रिकूट मी म्हणते की हे तुम्हाला करायचंच आहे, बिलकुल स्किप नाही करायचं. याच्यातही स्पेसिफिकली मूलभूत हक्क DPSPवरती जास्त क्वेश्चन्स आहेत, मूलभूत कर्तव्यांवरती पण प्रश्न आहेत. पण अगेन हा जो चॅप्टर आहे ना हा फक्त एका पेजचा चॅप्टर आहे, त्यामुळे हा करायला तुम्हाला फारसा अवघड नाही आहे. मार्गदर्शक तत्वांवरचे पण ट्रिकचे व्हिडिओज मी ऑलरेडी यूट्यूबवरती अपलोड केले आहेत. मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्कांमध्ये असणारे फरक याच्यावरचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. मूलभूत हक्क चॅलेंजमध्ये खूप डिटेलमध्ये घेतलेले आहेत. आता मूलभूत हक्कांवरती जे प्रश्न आलेले आहेत 2023च्या पेपरला मूलभूत हक्कांवरती डिरेक्टली प्रश्न आलेला आहे. आय थिंक विधानात्मक प्रश्न होता तो. जस्ट सेकंड मी तुम्हाला क्वेश्चन सांगते. तो क्वेश्चन काय आहे 2023च्या पेपरमध्ये आलेला. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे? कलम 15, कलम 19, कलम 20 आणि कलम 32 अशी 4 कलमं दिलेत आणि त्याच्यातल्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर त्यांनी जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 दिलेला आहे आणि बाकी घटनात्मक उपाययोजना बरोबर आहे, संमेलन बरोबर आहे, भेदभाव करण्यास मनाई. तर तुम्हाला मूलभूत हक्क त्या कलमांमधल्या तरतुदी विचारल्यात, म्हणजे तुम्हाला कलम आणि तरतुदी माहिती असायला पाहिजेत. 2024ला जर आपण आलो तर 2024मध्ये मूलभूत हक्कांवरती जो प्रश्न आलेला आहे
तो प्रश्न असा आहे, एक सेकंड, जोड्या लावायला प्रश्न आलेला आहे, 1 मिनिट. दोन प्रश्न आलेत खरं तर मूलभूत हक्कांवरती. एक आहे भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि भाषा, हृदय आणि आत्मा म्हणून डॉक्टर आंबेडकरांनी कोणत्या कलमाला संबोधलं आहे, तो एक प्रश्न आहे. आणि त्याच्यासोबतच कलम 14, 15, 16 आणि 17 सलग 4 कलम दिलेली आहेत आणि दुसऱ्यामध्ये त्यामध्ये असणाऱ्या तरतुदी दिल्यात. म्हणजे अगेन एकाच पेपरमध्ये मूलभूत हक्कांवरती 2 प्रश्न आहेत. आता मूलभूत हक्कासारखा टॉपिक तुम्ही स्किप कराल का? ऑब्विसली नॉट, तो तुम्ही स्किप करायला नको आहे. त्याच्यानंतर पुढचा टॉपिक येतो तो म्हणजे विधानसभा, विधान परिषद. आता इथे गंमत काय माहिती आहे का, विधानसभा आणि विधान परिषदेबाबत अगदी डीपमध्ये जाऊन तुम्ही म्हणजे विधिमंडळ खूप डीपमध्ये अभ्यासायची आवश्यकता नाही आहे. आयोगाने अलीकडे जे प्रश्न विचारलेले आहेत ना ते वरवरचे विचारलेत. म्हणजे जसं की विधानसभेची तरतूद कुठल्या कलमामध्ये, खूप इझी प्रश्न आहे. खालीलपैकी कुठलं कलम जे आहे ते विधानसभेच्या स्थापनेशी किंवा विधानसभेशी संबंधित आहे. 2 वेळा सलग प्रश्न, म्हणजे आधीच्या पेपरला प्रश्न विचारलाय, 2023च्या पेपरला प्रश्न विचारलाय की खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही आहे. आणि त्याच्यानंतर 2024ला प्रश्न विचारलेला आहे की विधान परिषद असणारं राज्य कुठलं, म्हणजे विधान परिषद असणारी राज्य कोणती, द्विग्रही विधिमंडळ कुठल्या राज्यांमध्ये, असं विचारलंय. मग आता पहा की ज्यावेळेला तुम्ही 2023चा पेपर अनालिसिस करताय, तुम्ही काय वाचताय की विधान परिषद कुठल्या राज्यामध्ये नाही आहे. तुम्ही सरळ सरळ ज्या राज्यांमध्ये आहे ती राज्य लक्षात ठेवली आहेत. तुम्हाला परत पुढच्या वर्षी प्रश्न आलेला आहे की कुठल्या राज्यांमध्ये आहे, तुमचं तिथेच आलं उत्तर. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघतोय ना, तुम्ही जे प्रिव्हियस इयरला केलेलं आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमधून केलेलं आहे, त्याच्यातून तुमचे सगळे प्रश्न सुटतात. एखादा दुसरा प्रश्न फक्त एक्सेप्शनल असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो येतो ना, ज्याची सुरुवात म्हणजे आपण घटनेची राज्यघटना अभ्यासायला, राज्यशास्त्र अभ्यासायला सुरुवात केली की आपण अभ्यासणं गरजेचं असतं, ते म्हणजे संविधान निर्मिती. आता ज्यावेळेला आपण निर्मिती अभ्यासतोय त्यावेळेला याची पार्श्वभूमी बऱ्याचदा ना मुलं स्किप करतात. सो ही पार्श्वभूमी जी आहे ना ती स्किप बिलकुल नाही करायची, की सुरुवातीला काय झालं होतं, घटनात्मक विकास कसा झालाय. मग हा पार्ट तुमचा हिस्ट्रीमध्ये पण जातो. जसं की मॉन्टफोर्ड सुधारणा आहेत, 1935चा कायदा आहे. त्याच्यानंतर 1935चा कायदा, कॅबिनेट मिशन आहे, त्रिमंत्री योजना ज्याला म्हटलं जातं, कॅबिनेट मिशन आहे. या ज्या काही घटनात्मक विकासाशी रिलेटेड इतिहासामधल्या घटना आहेत त्या तुम्हाला पॉलिटीशी रिलेटेड म्हणून लक्षात ठेवाव्या लागतात. ठीक आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा हा अगेन आयोगाने परत विचारलेला आहे. मोर्ले मिंटो कायदा पण विचारलेला आहे. पण या कायद्यामध्ये असणाऱ्या तरतुदी आपण हिस्ट्रीशी रिलेटेड म्हणून लक्षात ठेवतो. पॉलिटीमध्ये पण त्याच्यावरती प्रश्न येतात, कारण यावेळेला आयोगाने घटनात्मक सुधारणामध्ये मॉन्टफोर्ड कायदा विचारलेला आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशनवरती पण प्रश्न विचारला. मी फक्त 2023 आणि 24चे 2-3 पेपर जे आहेत त्याच्याबद्दल बोलते. मग तुम्ही पाठीमागे जर गेला तर तुम्हाला आणखी क्वेश्चन्स पाहायला मिळतील. अर्थात 70 डेज चॅलेंज मी एक घेतलं होतं ग्रुप सीच्या आधी, जिथे आपण 2017 पासून 2017, 18, 19, 20, 21, 22 ग्रुप बीचे पेपर्स आणि 2018, 19, 21 आणि 22चे ग्रुप सीचे पेपर प्लस 2023ला झालेला ग्रुप बी आणि सीचा पेपर, हे सगळे पेपर्स तिथे मी ॲनालिसिस दिलेला आहे. तर तेवढं जरी तुम्ही गेलं ना तरी आत्ताच्या ग्रुप सीला तुमचा स्कोर खूप चांगला आला असता. ॲटलिस्ट ते आधी झालं नसेल तर येणाऱ्या एक्झामसाठी तरी ते PYQ प्रॉपरली करून घ्या. कारण त्या ॲनालिसिसमधून जो तुमचा स्टडी होतो ना तो कुठल्या रेफरन्स बुकमधून किंवा म्हणजे मी खूप मोठं टाईम टेबल बनवलं आहे, अगदी परफेक्ट टाईम टेबल मी फॉलो केलं, त्याच्यातून होत नाही. तुम्हाला PYQ शिवाय ऑप्शन नाही आहे. आणि PYQ ॲनालिसिस करताना पण तो टॉपिक तुम्ही किती डीपमध्ये जाऊन करताय ते इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता संविधानाची निर्मिती आहे, संविधानाची पार्श्वभूमी आहे, संविधानाची वैशिष्ट्ये आहेत. मग त्याच्यामध्ये पण आपण पाहतो संघराज्य वैशिष्ट्य असतील, एकात्मिक वैशिष्ट्य असतील, या गोष्टी येतील. त्याच्यानंतर स्रोत जे आहेत आपल्या घटनेचे स्रोत, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. त्यानंतर प्रास्ताविका संविधानामध्येच येईल. प्रास्ताविका त्याचा पण सेपरेटली तुम्हाला अभ्यास करायचा आहे. स्पेसिफिकली प्रास्ताविकाचं तर मी एक गोष्ट सांगेन की म्हणजे गॅरंटी देऊन सांगू शकते, 100 डेज चॅलेंजमध्ये मी एक लेक्चर घेतले प्रास्ताविकावरती.
मी आत्तापर्यंत प्रास्ताविका तेवढं डिटेलमध्ये किंवा ज्या पद्धतीने ती आपण अभ्यासतो आणि ॲक्च्युली ती कशी आहे हा डिफरन्स ना, म्हणजे त्या प्रकारचं लेक्चर मी पाहिलं नाही कुठे यूट्यूबवरती MPSCशी रिलेटेड. आणि म्हणून त्या लेक्चरमध्ये जे मी पॉईंट्स दिलेत ना, ते लेक्चर एकदा पाहिलं ना की प्रास्ताविका काय आहे आणि प्रास्ताविकेतून जे काही गोष्टी आपण सांगतो त्या कशा पद्धतीने दिलेत ह्या सगळ्या गोष्टी एका लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात येऊन जातील. प्रास्ताविकेमध्ये काय दिले ते विचारलं जातं, पण त्याच्यासोबतच प्रास्ताविकेमध्ये करण्यात आलेली जी घटनादुरुस्ती आहे त्याच्यावरती प्रश्न येतात. एकच घटनादुरुस्ती आहे, एका घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आलेले शब्द फक्त तेवढंच लक्षात ठेवायचं, पण तिथे प्रश्न बनतो. त्यानंतर निवडणूक आयोगावरती यावेळेला सलग प्रश्न आलेला आहे. आता इथे निवडणूक आयोगावरती जे प्रश्न आलेले आहेत ना, निवडणूक आयोगाची स्थापनाच विचारली 23ला पण 24ला पण, आणि पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या याच्याबद्दलचा प्रश्न. सो निवडणूक आयोग तुम्हाला करायचा आहे. मग तो अगेन ज्यावेळेला हे टॉपिक करताय ना, तर घटनेचे भाग जे मी सुरुवातीला तुम्हाला डे 1ला चॅलेंजमध्ये सांगितले तर ते लगेच रिलेट करायचं की कुठल्या भागामध्ये कशाशी रिलेटेड तरतुदी आहेत आणि थोडेसे त्यातल्या ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहेत त्या पण तुम्ही करून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर येतं केंद्र राज्य संबंध. आता हा टॉपिक पण असा आहे ना, आय थिंक याचा हाफ नाही ऑलमोस्ट 2 लेक्चरमध्ये केंद्र राज्य संबंध हे पूर्ण लेक्चर मी यूट्यूबवरती पण अपलोड केलेलं आहे. जर पाहिलं नसेल ना तर पाहून घ्या. केंद्र राज्य संबंधामध्ये जे आयोग आहेत त्याच्यामधला सरकारी आयोगाचा फेवरेट आहे. ठीक आहे, तर सरकारी आयोगाच्या ट्रिक्स वगैरे त्याच्या तरतुदी कशा लक्षात ठेवायच्या याच्याबद्दलचे पण व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड केले. सरकारी आयोग असेल, केंद्र राज्य संबंध असेल, त्याचबरोबर राज्यसूचीमध्ये असणारे जे विषय आहेत त्याच्यावरती कायदा करण्याचा अधिकार संसदेला केव्हा प्राप्त होतो, आंतरराज्यीय संबंध आहे. तर हे जे पॉईंट्स आहेत केंद्र राज्य संबंध प्लस आंतरराज्यीय संबंध या गोष्टी प्रॉपरली करून ठेवायच्या, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळतो. आणि त्याच्यानंतर घटनात्मक पदांमध्ये मॅक्झिमम क्वेश्चन्स आयोगाने ज्या पदांवरती विचारलेले आहेत ते म्हणजे राष्ट्रपती आणि राज्यपाल. मागच्या 3 वर्षांमध्ये म्हणजे मागच्या 3 पेपरमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रपतीवरती पण प्रश्न येऊन गेले, राज्यपालांवरती पण प्रश्न येऊन गेले आणि बेसिक लेवलचे क्वेश्चन आलेत. असं काही खूप डीपमध्ये विचारलेलं नाही आहे. राज्यपालांवरती जो प्रश्न आलेला आहे कलम 154 डिरेक्टली आयोगाने विचारलेला आहे. राज्यपाल म्हणजे एकच राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांचे राज्यपाल म्हणून काम पाहू शकतात, हे कुठल्या घटनादुरुस्तीने ॲड करण्यात आले हे विचारलेलं. तर 7वी घटनादुरुस्ती मी वारंवार वेगवेगळ्या लेक्चर्समध्ये एक्सप्लेन केलेली होती, त्याच्यावरचा तो प्रश्न होता. आणि राष्ट्रपतींच्या बाबतीत पण प्रश्न होता, महाभियोग वगैरे, तर कलम 58 वरती प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे हे जरी रिसेंटचे क्वेश्चन असले तुम्ही असं नाही म्हणू शकत की मॅम 2023ला तर आले, आत्ता थोडीच रिपीट होणार आहे. 2023च्या ग्रुप BCला जे प्रश्न आलेले आहेत 2024च्या ग्रुप Bला सुद्धा आणि ग्रुप Cला सुद्धा ते रिपीट झाले. जसं मी महाधिवक्ताचा प्रश्न सांगितला 2023ला आला, 2024च्या दोन्ही पेपरमध्ये आलेला आहे. मूलभूत हक्कांचा प्रश्न तिन्हीकडे आहे. निवडणूक आयोगाचा प्रश्न दोन्ही पेपरमध्ये आहे. म्हणजे एकच टॉपिक आहे पण सगळीकडे ते प्रश्न पाहायला मिळतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट पंचायत राज. आता या पंचायत राजमध्ये अर्थातच 73वी 74वी घटनादुरुस्ती तर आली, पण त्याच्यासोबतच सरपंच हे एक महत्त्वाचं पद आहे, त्याच्यावरती सध्या प्रश्न येऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर सरपंचावरती एक विचारलं आहे. पंचायत राज दिन एक विचारलेला आहे रिसेंटली आयोगाने, सरपंचाच्या अधिकारांनी कार्य विचारलेली आहेत. त्यानंतर हे 2 प्रश्न आहेत पंचायत राजवरती असणारे. सो पंचायत राज तुम्हाला व्यवस्थित करायचं. आणि आणखी एक टॉपिक राहिला, आय एम सॉरी, तो म्हणजे न्यायव्यवस्था. ठीक आहे, आता या न्यायव्यवस्थामध्ये एकदा प्रश्न विचारलाय, तो म्हणजे सुप्रीम कोर्टचे जे न्यायाधीश आहेत त्यांची जी संख्या ठरवली जाते, संसदेला जो अधिकार आहे, तर त्याच्याशी रिलेटेड प्रश्न आहे. त्यानंतर हायकोर्टशी रिलेटेड प्रश्न आहे, हायकोर्टबद्दल विचारलेला आहे आयोगाने. आणि कनिष्ठ न्यायाधीश जे असतात, कनिष्ठ न्यायव्यवस्था, तर तिथले जे जिल्हा न्यायाधीश जे असतात त्यांची नियुक्ती कोण करतं हा प्रश्न तर ॲज इट इज आयोगाने रिपीट केला. स्वतःच आधी विचारलेला होता, आयोगाच्या PYQमध्येच होता, ॲज इट इज तो रिपीट आहे. आणि हायकोर्टवरती तो 2 प्रश्न आहेत. अभिलेख न्यायालय म्हणून पण ते जे काम करतं, तर अभिलेख न्यायालय त्याचं कलम पण विचारलेलं आहे. ठीक आहे, मग आता
मी फक्त 2023 आणि 24चं सांगितलं. तर याच्यामध्ये असे कुठले क्वेश्चन आहेत जे याच्या पलीकडे जातात? एक प्रश्न आला होता 2023ला, तत्वज्ञ दिले होते आणि कुठल्या देशाचे आहेत, म्हणजे तत्वज्ञांची नावं दिलेली आणि ते कुठल्या देशातून आहेत हा प्रश्न विचारलेला. पण त्या प्रकारचा प्रश्न आधी एकदा आयोगाकडूनच येऊन गेलेला होता. 1-2 ऑप्शन जरी माहिती असते तरी तुम्ही त्याचं उत्तर काढू शकत होता. पण जरी नाही आलं तरी 15 पैकी 14 तुमचे फिक्स आहे. आणखी एक प्रश्न होता संसदेवरती विचारलेला, आय थिंक 2024ला आलेला आहे. तात्पुरती संसद म्हणजे सुरुवातीला तात्पुरती संसद म्हणून संविधान सभेने काम केलं, हे एक होतं. आणि राज्यसभेचा कार्यकाल अमेरिकेच्या सिनेटप्रमाणे आहे, हा एक प्रश्न होता. आता हा प्रश्न संसदीय टॉपिकवरती पण जाऊ शकतो, पण त्याच्यासोबतच हा प्रश्न तुमचे जे संविधान निर्मिती आहे तर सुरुवातीला तात्पुरती संसद म्हणून काम केलं ते इथे येतं आणि जे स्रोत आहेत तिथे एक ते येतं. ठीक आहे. सो या टॉपिकमध्ये त्या गोष्टी पण कव्हर होतात. तुमचा सिलेबसकडे, PYQकडे, PYQ ॲनालिसिसकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे त्याच्यावरती ठरतं. आता कोणाचं म्हणणं असं असेल, मॅम इथे तर तुम्ही विधानसभा पण सांगितलं, विधान परिषद पण सांगितलं, 2 टॉपिक झाले की. ते तुमच्या माइंडसेटवरती डिपेंड आहे की तुम्ही त्याला किती टॉपिक कन्सिडर करताय. तसं तर मग म्हणजे विधिमंडळ म्हटलं की या दोन्ही गोष्टी आल्या. न्यायव्यवस्था म्हटलं की त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट आलं, हायकोर्ट आलं आणि कनिष्ठ न्यायव्यवस्था आली. पण तुम्ही जर सुप्रीम कोर्टला सेपरेट टॉपिक, हायकोर्टला सेपरेट टॉपिक म्हणून जर कन्सिडर करत असाल तर ते पॉसिबल नाही. घटनात्मक पद्धतीमध्ये राष्ट्रपती वेगळा टॉपिक आला, राज्यपाल वेगळा टॉपिक आला, पण तुम्ही जर ते वेगळं वेगळं अभ्यासत असाल तर पॉलिटी तुम्हाला कठीणच वाटणार. ज्यावेळेला राष्ट्रपतींच्या तरतुदी अभ्यासते त्याच वेळेला राज्यपालांच्या तरतुदी अभ्यासा. इव्हन ज्यावेळेला मी तुम्हाला आता स्टडी टार्गेट देत आहे त्याच्यामध्ये सुद्धा पंतप्रधानांसोबतच मुख्यमंत्री अभ्यासायला सांगितलेत आणि केंद्राचं मंत्रिमंडळ आणि राज्याचं मंत्रिमंडळ हे तुम्हाला एकत्रितच अभ्यासायचं आहे. एका दिवशीच्या स्टडी टार्गेट असतील हे. का? कारण जेव्हा तुम्ही तसा अभ्यास करता ना तुमच्या लक्षात येईल की फक्त कलमं वेगळी आहेत आणि 1-2 तरतुदी फक्त वेगळ्या आहेत. ते अपवाद फक्त मला लक्षात ठेवायच्यात. अदरवाईज मी पंतप्रधानांच्या तरतुदी जर लक्षात ठेवल्या तर सगळ्याच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांना लागू होत आहेत. जर मी केंद्राचं मंत्रिमंडळ अभ्यासलं तर मला राज्याचं मंत्रिमंडळ तिथेच ऑलमोस्ट सगळं सेम आहे, समजतंय. राष्ट्रपतींचे आणि राज्यपालांचे अधिकार अभ्यासताना थोडासा जो डिफरन्स आहे तो फक्त मला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे अपवाद व्यवस्थित अभ्यासले की बाकी गोष्टींचं टेन्शन आहे. आणि 2023-24चे जे पेपर्स झालेले आहेत तुमचं पॉलिटी 15 मार्क्सचं झालं आहे, पण फायदा असा आहे की पॉलिटीमध्ये 15 पैकी 14 आणि 15 पैकी 15 पण तुम्ही घेऊ शकता. आता एक प्रश्न तो तत्वज्ञवाला सांगितला, ग्रुप सीला आलेला जो पेपर होता त्याच्यामध्ये परमानंद कटारा वर्सेस युनियन ऑफ इंडिया हा एक प्रश्न विचारलेला होता, जो की म्हणजे हा खटला कशाशी रिलेटेड आहे. तर तो एक थोडासा वेगळा प्रश्न आला, पण बाकी 14 जे प्रश्न होते ते सगळे तुमच्या हातातले होते. म्हणजे ज्याने फक्त PYQ अभ्यासलेत ना, ज्याने बाकीचं काहीच नाही अभ्यासलं तो सुद्धा हा पेपर देऊ शकला असता. म्हणजे 14 मार्क्स मिळाले असते. कसं? 243E 73वी घटनादुरुस्तीमध्ये आलं. राष्ट्रपतींचं कलम 58 ऑलरेडी PYQमध्ये झालं. 243D अगेन 73वी घटनादुरुस्तीमध्ये आलं. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची संख्या न्यायव्यवस्था टॉपिकमध्ये झालं आणि त्याच्यावरचा प्रश्न आधी येऊन गेलेला आहे. महाधिवक्ता ऑलरेडी झाले. 73वी 74वी घटनादुरुस्तीशी रिलेटेड भाग ऑलरेडी येऊन गेलेले आहेत. संघराज्य वैशिष्ट्य विचारलेत ते पण तुमचं PYQमध्येच झालेलं आहे. राज्यपाल कुठल्या घटनादुरुस्तीनुसार एका वेळेला 2 राज्यांचे राज्यपाल राहतील हे पण PYQमध्ये झालेलं आहे. अणुसूची 7 विचारलेली आहे, केंद्र राज्य संबंध, ते होत आहे. 42वी घटनादुरुस्ती प्रास्ताविकेत, तर हा प्रश्न तर आधी पण विचारलेला होता की प्रास्ताविकेमध्ये जे काही शब्द ॲड करण्यात आले किंवा प्रास्ताविकेमध्ये किती वेळा घटनादुरुस्ती झाली, कुठल्या घटनादुरुस्तीने कुठले शब्द ॲड करण्यात आले, तो वाला प्रश्न. त्याच्यानंतर कॅबिनेट मिशनवरचा प्रश्न हिस्ट्रीमध्ये झालेला आहे ऑलरेडी. त्यानंतर विधानसभेची तरतूद विचारली कुठल्या कलमात आहे, इझी क्वेश्चन होता. जरी तुम्हाला एक्झॅक्टली विधानसभा माहिती नसतं तरी ग्रुप बीच्या 2024च्याच पेपरमध्ये आय थिंक 2024च्या पेपरमध्ये विधान परिषद विग्रही विधिमंडळ कुठे आहे नाही ते विचारलेलं होतं. 2023ला पण विचारलेलं. ते ज्यावेळेला ॲनालिसिस आपण करतो त्यावेळेला आपण कलम तर पाहतोच, सो ते तुम्हाला आलं असतं. त्याच्यानंतर कलम 32 विचारले आणि मूलभूत हक्कांच्या जोड्या लावा विचारले. 14 प्रश्न तर मी आत्ता सांगितले की PYQवरती आधारित होते. मग आता येणारी जी ग्रुप बीची एक्झाम असेल, जो काही कट ऑफ वाढत चालला आहे, ती मुलं करतायत काय? जी मुलं 65 मार्क घेत आहेत, 63 मार्क घेत आहेत, त्या मुलांची PYQवरती जाम पकड आहे. आणि तुम्ही आत्ता जेव्हा टॉपिक अभ्यासणार आहात तुमच्या डेली स्टडी टार्गेटमध्ये कुठलेही टॉपिक असले, एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे टॉपिक तुमच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये असायला पाहिजेत.
आता हे जे मी टॉपिक दिलेत याच्या व्यतिरिक्त पण टॉपिक इम्पॉर्टंट आहेत. घटना दुरुस्ती हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, पण घटना दुरुस्ती जर तुम्ही एक ते आत्ता रिसेंटची घटना दुरुस्ती सलग जर पाठ करत बसलात तर ते फार कठीण जाईल. घटना दुरुस्ती कशी अभ्यासायची, टॉपिक वाईज अभ्यास. म्हणजे तुम्ही राष्ट्रपती अभ्यासता तर राष्ट्रपतींचा अभ्यास करताना कुठली घटना दुरुस्ती आहे जिथे मंत्रिमंडळाचा सल्ला बंधनकारक करण्यात आला तिथला तिथे अभ्यासा. राज्यपाल अभ्यासता कुठल्या घटना दुरुस्तीने एकाच व्यक्तीकडे 2 राज्यांचे राज्यपाल म्हणून काय म्हणतो आपण त्याला जबाबदारी दिलेली आहे तिथल्या तिथेच अभ्यासा. संविधानाची निर्मिती अभ्यासता प्रास्ताविकेमधली घटना दुरुस्ती तिथेच अभ्यासा. 73वी 74वी तर तुम्ही एनिहाव अभ्यासता. मार्गदर्शक तत्व अभ्यासता 91वी घटना दुरुस्ती तिथेच येईल, 42वी तिथेच येईल, 44वी घटना दुरुस्ती तिथेच येईल. म्हणजे कुठल्या घटना दुरुस्तीने काय तरतुदी केलेल्या आहेत सेपरेटली घटना दुरुस्ती अभ्यासात बसायची नाही. टॉपिकमध्ये जेव्हा घटना दुरुस्तीचा उल्लेख येईल त्या वेळेला ते करून घ्यायचं. सगळ्यात बेस्ट वे आहे घटना दुरुस्ती अभ्यासण्याचा. आता आणीबाणीवरचा प्रश्न दिसला नाही, मग आणीबाणी बिलकुलच इम्पॉर्टंट नाही आहे असं आहे का की मी ते नाही अभ्यासलं तरी चालेल? नाही, असं बिलकुल नाही आहे. तो टॉपिक पण मला अभ्यासायचा आहे, पण प्रायोरिटी वाईज हे टॉपिक सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहेत की याच्यातलं मला काही सोडायचं नाही आहे. काही सोडायचं नाही आहे म्हणण्यापेक्षा याचे PYQ जे आहेत ते मला अतिशय डीपमध्ये जाऊन ॲनालिसिस करायचं आहे त्यांचं, आणि या टॉपिकवरती मला पकड मिळवायची आहे. बाकीचे टॉपिक पण इम्पॉर्टंट आहेत, मी असं म्हणत नाही आहे की ते इम्पॉर्टंट नाही आहेत, पण जर 15 प्रश्न येत असतील 12 ते 13 प्रश्न तुमचे इथून कवर होणार आहेत. मग आता तुम्ही डिसाईड करायचं की नागरिकत्व हा टॉपिक इतक्या सगळ्या डेट्स दिल्यात त्याच्यामध्ये मी सगळ्या डेट्स पाठ करत बसू का? एखादा प्रश्न आलाच, चला मी म्हणते की नाही येणार नाही असं, म्हणजे प्रश्न येणारच नाही असं नाही आहे, प्रश्न आलाच तर एका प्रश्नासाठी बाकीचे 14 मार्क्स का घालवायचे? जसं आता तो परमानंद खटारावाला प्रश्न मी तुम्हाला सांगितला, तो क्वेश्चन आलाय, मग आता मी सगळे खटले पाठ करत बसू का? बाकीचे 14 प्रश्न येत होते ना मला, त्या एका खटल्यासाठी मी सगळे खटले पाठ करत बसेन, आवश्यकता नाही आहे. LICवाला खटला असेल, बेरोबरी युनियनवाला खटला असेल, केशवानंद भारती असेल, हे जे महत्त्वाचे आहेत ते खटले पहा ना. म्हणजे राज्य प्रास्ताविका घटनेचा भाग आहे नाही, घटना दुरुस्ती करण्याचे अधिकार, याच्याशी रिलेटेड जे काही वादविवाद आहेत त्याच्याशी रिलेटेड आयोगाने परत परत प्रश्न विचारले ते करा ना. हा काहीतरी एक वेगळा आला खटला म्हणून मग मी तेच करत बसेन. पुंछ आयोगावरचा एक प्रश्न आला होता, सगळे कन्फ्यूज झाले, हे कुठून आलं, मी कधी वाचलं नाही. राज्यसेवा करणाऱ्या मुलांनी ते वाचलं होतं, पण ज्यांनी कधी तिथंपर्यंत पोहोचलेच नाही. मग केंद्र राज्य संबंध अभ्यासताय ना, सरकारी आयोग अभ्यासताय ना, पुंछ आयोग पॅरलली बघून घ्या. तिथेच राजमंडार समिती काय तरतुदी होत्या, कोणी स्थापन केली होती, थोडंसं ओव्हरव्ह्यू घेऊन टाका. पण जे टॉपिक जास्त भर देऊन करायला पाहिजे ते हे आहेत. आणि मग बाकी जे काही तुम्ही प्रॅक्टिस टेस्ट वगैरे सोडवता तिथे बाकीचे टॉपिक येतातच, तिथे जे बाकीच्या टॉपिकवरचे क्वेश्चन्स येतात ना ते व्यवस्थितपणे करायचं. एवढं केलं तरी तुम्ही 15 पैकी 14 मार्क्स इझिली घेऊ शकता. इवन जर असा एखादा क्वेश्चन परमानंद खटारासारखा जर बाहेरचा असा एखादा जर क्वेश्चन नाही आला तर 15 पैकी 15 मार्क्स पण येतात, हातातले असतात ते. सो हे होतं पॉलिटीचं ॲनालिसिस. मी प्रत्येक म्हणजे तिन्ही पेपरमध्ये खूप रफ लिहिलं आहे, बट स्टील मी तुम्हाला दाखवते. तिन्ही पेपरमध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत 15 प्रश्नांमध्ये काय विचारले ते मी नोट डाऊन करून घेतलं होतं. मी असं टॉपिक वाईज क्वेश्चन सगळे काढलेले नाही आहेत, म्हणजे पूर्ण क्वेश्चन नाही लिहिले, बट क्वेश्चन पेपर माझ्याकडे आहेत. तुमच्याकडे ते असायलाच पाहिजेत. नसतील तर प्रिंटआउट काढून घ्या. प्रिंटआउट घेणं शक्य नसेल तर ॲटलिस्ट फोनमध्ये PDF ओपन करून पण त्याचं डिटेल असं ॲनालिसिस करा आणि ते तुमच्या अभ्यासामध्ये उतरवा. उगीचच मी पॉलिटी वाचले, माझा हक्क एम लक्ष्मीकांत पाठ आहे, पण पेपरला प्रश्न आल्यानंतर मला पॉलिटीमध्ये 10 पण पडत नाही आहेत. फायदा काय तुमच्या पाठांतराचा? मला घटनेतली सगळी कलमं पाठ आहेत, प्रश्न सगळ्या कलमांवरती विचारलेलाच नाही आहे. सो या गोष्टी वेळीचं लक्षात येणं गरजेचं असतं. अगेन सांगते, MPSCची परीक्षा देताना तुम्ही कुठल्याही विषयामध्ये तज्ज्ञ असणं गरजेचं नाही. आणि विषयांमध्ये तज्ज्ञ असणारे लोक MPSC पास होतातच असं बिलकुल नाही आहे, मोस्टली तर होतच नाहीत. पण तुम्ही कुठल्याही विषयामध्ये तज्ज्ञ असण्याची गरज नाही. तुम्हाला तज्ज्ञ फक्त एकाच गोष्टीतलं बनायचं आहे, PYQ ॲनालिसिस अँड क्वेश्चन पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस. बस या 2 गोष्टी प्रॉपरली जमल्या ना, पोस्ट तुमची आहे, डोळे झाकून तुमची. आशा आहे की आजच्या लेक्चरमधून जे काही तुमच्यासोबत मी शेअर केले हे तुम्हाला समजलं असेल.
PYQ ॲनालिसिस कसं करायचं हे बऱ्यापैकी तुमच्या लक्षात तर आलं असेल. नसेल आलं तरी मी यापूर्वी व्हिडिओज अपलोड केलेत, तरीही समजत नसेल तर मी परत एकदा व्हिडिओ अपलोड करेन. ऑब्व्हियसली मी मागे म्हणजे पाठीमागे पण एका लेक्चरमध्ये बोलले होते की तुम्हाला जर गरज वाटत असेल PYQ ॲनालिसिसच्या व्हिडिओची तर तो मी 100% तुमच्यासाठी घेऊन येईन. योग्य मेथड काय आहे आणि कसा फायदा होतो विथ प्रूफ तुमच्यासोबत मी ते शेअर करेन. ठीक आहे. सो कमेंट करून मला नक्की सांगा. जॉग्राफीचा व्हिडिओ पण लवकरच घेऊन येईन याच टाईपमध्ये की कुठल्या टॉपिकवरती प्रश्न आलेत आणि कुठले टॉपिक फोकस ठेवून तुम्ही अभ्यास करायला पाहिजे ग्रुप बीच्या एक्झामसाठी. मी ग्रुप सीचे पण प्रश्न घेतलेत, पण ग्रुप बीचं जर पाहिलं तर खूप सगळे टॉपिक आहेत की क्वेश्चन रिपीट झालेले आहेत. म्हणजे 23चेच क्वेश्चन 24ला रिपीट झालेत सेम टॉपिकवरती. जसं की महाधिवक्ता, मूलभूत हक्क आहे, विधान परिषदेशी रिलेटेड तरतुदी असतील, निवडणूक आयोगावरचा प्रश्न असेल, अणुसूचींवरचा प्रश्न असेल, 73वी घटनादुरुस्ती प्रश्न असेल, न्यायव्यवस्थेवरचे प्रश्न असतील. कितीतरी प्रश्न आहेत की जे रिपीट झालेत 23 ते 24ला. म्हणजे त्या टॉपिकवरचे त्या पॉईंटवरचे प्रश्न. महाधिवक्तेचं तर जसेच्या तसे क्वेश्चन रिपीट झालेत. सो विचार करा की स्मार्टली अभ्यास करायचा आहे की फक्त पाट्या टाकायचं काम करायचं आहे. मेहनत सगळेच करतायत. तुमची मेहनत जर स्मार्ट असेल तर तुम्हाला यश मिळणार ही गोष्ट लक्षात ठेवा. जर व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. पुढचं लेक्चर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि 145 डेज चॅलेंजचे स्टडी टार्गेट्स तुम्हाला हवे असतील, जर तो प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा असेल, जे काही व्हॉइस चॅट सेक्शन्स होतील किंवा ज्या इतर गोष्टी प्रोव्हाइड केल्या जातील, स्टडी स्ट्रॅटेजी शेअर केली जाईल, ते सगळं जर तुम्हाला हवं असेल यूट्यूबला तर सबस्क्राईब करा. पण सगळे स्टडीज टार्गेट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सो टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्रामचं नाव आहे वॉरियर ऑफिसर. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.